मतदानाची वेळ संपली आणि अनेक उमेदवारांचं भवितव्य हे आता मतपेटीत बंद झाले। मात्र झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मतदान झाल्यानंतर मी आता पोहोचलोय शिर्डीच्या जवळ असणाऱ्या बाजारात। पाहूयात या बाजारातल्या लोकांनी मतदान केलंय का, काय त्यांना वाटतंय, कोणत्या आपण त्या दुकानदार आणि ग्राहकांशी संवाद साधणार आहोत। काय मतदान केलं का? हो केलं ना। काय कोणाची हवा आहे? आता का तर समजेल ते विचार केला नाही, आता आपण जर पाहिलं तर जिल्ह्यात थोरात विखे असं सगळं चालू आहे। काय कोण वरचढ ठरल? आता वरचढ तसं हवा दोघांची पण आता वरचढ मतदारांनी काय केलं, मतदान पिढी काय सांगणार? तुमच्या मनात काय? आमच्या मनात काय आता चालू आहे, आता सरकार जे चांगलं काम करेल ते येणार। निश्चितच जर पाहिलं तर अजूनही काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय बाजारला गर्दी आहे का? आज मतदान आहे तर बाजारला गर्दी होती? बाजारला गर्दी कमी झाली आहे सर। काय कशामुळं? इलेक्शन मुळे। बरं, केलं का मतदान? केलं तुम्ही? वोटिंग केलं? काय कोणाची हवा आहे? हवा सध्या तर काही अजून सांगू शकत नाही, जवळजवळ 70-80% मतदान झालंय। नाही, मग आता आपण जर पाहिलं तर नगर जिल्ह्यात थोरात विखे हा वाद आपण नेहमी पाहतो, दोघांचं वर्चस्वाची लढाई आहे। काय तुमच्या काय वाटते कोणाचं वर्चस्व राहील? वर्चस्व सध्या तर काही सांगू शकत नाही, ज्यावेळेस मतमोजणी चालू होईल त्यावेळेस। मतमोजणी झाल्यावर सगळ्यांनाच कळणार आहे, पण तुम्ही तुमच्याकडे अनेक लोक येतात बाजार करायला वगैरे, चर्चा पब्लिक कोणी चर्चा करत नाही ना हो, या विषयावर चर्चाच करत नाही। निश्चित या ठिकाणी स्पष्टपणे बोलायला व्यावसायिक तयार होत नाहीयेत। काही आताही मतदान केलंय का? मतदान काय कोणाची हवा वाटते? आता ते आपल्याला जेव्हा निकाल लागल्यावरच कळण कोणाची हवा आहे, आता काय सांगू शकत। तुम्ही शिर्डी मतदारसंघात आहेत, साईबाबांचा श्रद्धा सबुरीचा संदेश आहे, मग काय कोणाला श्रद्धा, कोणावर श्रद्धा राहील आणि कोणाला सबुरी मिळेल? आता जे आपले आपल्या चांगले काम करतील त्यांची श्रद्धा आणि सबुरी ठेवायची। जे आपल्यासाठी चांगले काम करतील, वाटतं बा यांनी आमचं काम केलं, मग त्यांच्यासाठी श्रद्धा। लाडक्या बहीणचा फायदा होईल का सरकारला? झालाच पाहिजे। निश्चित पाहिलं तर या ठिकाणी जे सांगितलं ते आपण पाहिलं तर अजूनही काही महिला आहेत। काय मतदान केलं का? काय हवा कोणाची? हवा आता जे आहे मोठे मतदान नरेंद्र मोदी। तुम्ही मतदान मोदींना नाही, विखे थोरात असे होते? हा होते। आता तुमच्या शिर्डी मतदारसंघात थोरातांनी खूप ताकद लावली होती, खूप सभा घेतल्या, प्रियंका गांधी आल्या, शरद पवार आले। काय त्याचा फायदा होईल का त्याचा? इथे होईल ना, सगळा फायदा होईल। चांगले काम केले, चांगले कामांचे चांगलंच मत पडेल ना। नाही, प्रियंका गांधी शरद पवार इथे येऊन गेले, थोरातांनी ताकद लावली, फायदा होईल त्या सभांचा? होईल ना। आता तुम्ही म्हणता मी नरेंद्र मोदींकडे आणि फायदा शरद पवार आणि प्रियंका गांधी सगळे चांगले, सगळ्यांनी चांगला विकास केला तर चांगलंच होणार ना। असं कसं काय होणार आहे? लाडकी बहीण योजना जे केलं त्यांना हेच होईल ना। निश्चित पाहिलं तर या ठिकाणी अजून एक इथले आहेत। आजी मतदान केलं का? हो केलं। काय कोणाची हवा आहे? काहीच आयडिया नाही। आता तुम्ही मतदान करून आला, मग हवा असेल ना कोणाच तरी? काहीच माहित नाही। आता थोरात विखे हे दोन मोठे नेते आपल्या जिल्ह्यात आहे, कोण मोठं कोण राहील? सांगता येत नाही बाबा, तसं काय आम्ही काही राजकारणाचा जास्त अभ्यासच करत नाही। पण मतदान करताना कुठेतरी विचार करून जात असेल ना? नाही, असं काही नाही। तुझं मत काय तुम्हाला काय वाटते? थोरात विखे हे दोन राजकारणी आहेत। विखे पाटील एकंदर नगर जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व? विखे पाटीलच, त्यांचं योगदान आहे, विकास आहे। नाही, मात्र थोरातांनी विकास केलेला आहे, त्यांनी यावेळेस इथं शिर्डीत विकास केला, तो संगमनेरचा केला, राहता तालुक्यासाठी काय योगदान आहे त्यांचं? बरोबर आहे का नाही? ज्या वेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस त्यांनी राहता तालुक्यासाठी जर काही योगदान दिलं असतं, काही योजना आणल्या असत्या, विकासाची कामं केली असते तर आपण म्हणू शकलो असतो ना। पण विखे पाटलांनी जेवढा तालुक्याचा विकास केला तो भरपूर झाला आणि त्या विकासाच्या जोरावर आहे ना जनता त्यांच्या पाठीशी आहे। नगर जिल्ह्यातही महायुतीचं वर्चस्व राहील का महाविकास आघाडीचं? ते नाही सांगता येणार इतक्या लेवलला, परंतु या मतदारसंघामध्ये विखे साहेब, बाकी दुसरं काही नाही। निश्चितच या ठिकाणी काही मतदार संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत, तर काहींची वेगळी भावना आहे। एक आजीबाई आहेत आपल्या बरोबर, अनेक निवडणुका त्यांनी पाहिल्या असतील। आजी, किती वर्षापासून बाजार करता? बस 15-16 वर्ष झाले। काय किती निवडणुका पाहिल्या आतापर्यंत? ही आता 4थी-5वी निवडणूक। मतदान अनेक वेळा केलं तुम्ही, काय कोणाची हवा आहे यावेळेस? या तेळच आहे कंबळाच्या, मग काय करायचं?
काय तुमचे मग आता त्यांनी तर सांगितलं तसं केलं आपण काय आपल्याला काय लिहिता वाचता येतं का तिथं गेलं शिक्का दिला आलो पण माझ्या डोलाचं काम होईना मग आता हे कवन करायचं मी वयाच्या मानानं तेवढं डोलाचं काम करा द्या माझ्यावालं निश्चितच दिले वर गेले पण ते अजून येईना निश्चितच काही वयस्कर जे मतदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आहेत की आमचे काही कामं होत नाहीत ते झाली पाहिजेत। एक आजीबाई आहे तिथे या ठिकाणी भाजी तोडता येते मेथीची। आजीबाई किती वर्ष आले मतदान करताय? मग आता जसं लग्न झालं तसं चालू झालं तसं करते। काय काय बदल होत गेले निवडणुकांमध्ये? काय नाही व्यवस्थित होऊन राहिलं सगळं। आज मतदान केलं का आज? हो काय कोणाची हवा आहे? आता कोणी जरी आलं तर आम्हाला काय सगळे सारखीच आहेत। नाही पण आता तुम्ही इतके वर्ष लग्नापासून तुम्ही म्हणताय मतदान करते म्हणजे कुठेतरी तुमचाही काहीतरी असेल ना विचार की आता थोरात विखे हे दोन दोन मोठे नेते आहेत आपल्या जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व तुम्हाला चांगलं वाटतं राहील? काय चांगलं आता हे मोदीचं जर बरं वाटतं जरा कारण त्यांनी आपल्याला सोय केली सगळी व्यवस्थित धान्य फुकट विष्टी फुकट लावली काही तकलीफ नाही त्यांची म्हणून काय करताय। निश्चितच सर पाहिलं तर आता मतदान संपलेलं आहे मतपेटीत भवितव्य उमेदवारांचं बंद झालेलं आहे आणि त्यानंतर मी आता शिर्डीच्या या बाजारात सगळीकडे चक्र मारतोय। काही व्यापारी आहेत काही ग्राहक आहेत असा सगळा हा प्रवास चाललाय। अजून एक काय मतदान केलं का आज? केलं ना। काय कोणाची हवा आहे? विखे पाटला। ते झालं तुमच्या शिर्डीचं। नगर जिल्ह्यात थोरात की विखे कोण? नाही नगर जिल्ह्यातला नाही इतका अंदाज पण जवळजवळ 50% होईल असं। मात्र थोरातांनी यावेळेस तुमच्या मतदारसंघात शिर्डीत खूप ताकद लावली होती त्याचा फायदा नाही मिळणार? नाही शिर्डीत नाही मिळणार असा अंदाज तर आहे। इतका म्हणावा इतका फायदा नाही मिळणार। निश्चितच शिर्डीतल्या या मतदारांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी महायुतीला मोठं पाठबळ मिळेल सगळं काही मिळेल। या ठिकाणी आपण काही अजून व्यापारी असतील काही ग्राहक असतील या ठिकाणी ताई आहेत त्या वांगे कोथिंबीर विकतायत। काय सध्या बाजारभाव कसे आहेत? चांगले एकदम मस्त बाजारभाव आहे सध्या। यावर काय कशामुळं बाजारभाव वाढले? तसं तर काही सांगता नाही येणार पण मग मतदान केलं का? हो मतदान केलं। काय कोणाची हवा आहे? हवा तर आम्ही आता सांगितलं तर तशी साहेबांचीच आहे। कोणत्या साहेबांची? विखे साहेबांची। कारण आता थोरात आणि विखे दोन दोन साहेब जिल्ह्यात आहेत मग पण आम्ही तर साहेबांना मत केलंय विखे साहेबांना। जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व राहील? एवढं नाही सांगू शकत पण आमचं तर मत झालंय साहेबांना। आता मला सांगा प्रियंका गांधी इथं आल्या होत्या त्यांनी मतदारांशी संवाद साधला त्यांची सभा झाली शरद पवारांची सभा झाली मग त्याचा काय मतदारांवर काय फरक नाही पडला? एवढा खास काही फरक वाटला नाही। का बरं काय मुद्दे आवडले नाही? सभेला तर मी नव्हते पण म्हणजे कशी सभा झाल्यानंतर चर्चा होतीच तशी एवढी चर्चा वाटली नाही। आणि निश्चितच जर पाहिलं तर एकूणच जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती राहील यावर अद्याप कुणी बोलत नसलं तरी लोकसभा निवडणुकीतल्या निकालानंतर ही विधानसभा निवडणूक आता पार पडते। आज मतदान पार पडले त्यामुळे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मात्र हवा कुणाची हे सांगायचं म्हटलं तर ते कुठेतरी स्पष्टपणे बोलत नाहीत। काही मतदारांनी स्पष्टपणे सांगितलंय विखेंचं वर्चस्व राहील काही जण म्हणतायत की माहीत नाही महाविकास आघाडीचंही राहील आणि काही जणांनी तर थेट विधानसभेला नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर नेमकं मतदारांच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी 23 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागेल। नितीन ओझा एबीपी माझा शिर्डी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।